आईस्क्रीम पाहून असं वाटतं नाही विकतची आईस्क्रीम आहे, पण नाही मी घरी बनवलेली आहे. एक मँगो घ्यायचा, एक वाटी साखर, कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मँगोची, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. मँगो पूर्ण असा चिरून घ्यायचा, त्याचा पल्प पूर्ण काढून घ्यायचा. मी अशा पद्धतीने त्याच्यावरचे ना सगळे असे बारीक तुकडे केलेले आहेत. अशा पद्धतीने सगळं काढून घेतला आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. एकदम अशी स्मूथ पेस्ट करायची. एक मोठा कप असा दूध घेतलेला आहे, पावशेर तरी दूध असेल हे. आणि हे तापवलेलं दूध आहे, त्याच्यावरची साईही घेतलेली आहे मी. सगळं दूध ओतून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि ना 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची. कस्टर्ड ही मँगोची कस्टर्ड पावडर आहे. थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि 2च चमचे कस्टर्ड पावडर घेतली. पावशेर दूध घेतलं ना त्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर खूप होते. पण फुल फॅट दूध घ्यायचं, तापवलेलं दूध घेतलेलं. इथे मी गॅस चालू केलेला नाही आहे, बंदच गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर ओतून घ्यायची, म्हणजे गिठोळ्या ह्या बिलकुल होत नाही. पाहू शकता तुम्ही असं एकदम घट्ट झालेली आहे आपली. ह्या स्टेजला इथं 2 चमचे साखर घालायची, खूप घालायची नाही. आंबा गोड नसेल तर तुम्ही घालू शकता, पण माझे आंबे गोड होते आणि मी केसर घेतला होता. तुम्ही कोणताही आंबा वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे. कस्टर्ड पावडर एकदम घट्ट आणि स्मूथ झाल्याच्यानंतर बिलकुल गरम ठेवायची नाही, सगळी थंड करून घ्यायची. एक वाटी जो मँगोचा पल्प काढलेला होता तो घालून घ्यायचा. जास्त दूध असेल तर जास्त घेऊ शकता, पण हे पावशेर दुधाला खूप होतो एवढा. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओतलं आणि ना एकदा फिरवून घ्यायचं, एकदा किंवा दोनदा, जास्त फिरवायचं नाही. अशी स्मूथ होतं एकदम छान असं ना. आणि एका डब्यामध्ये ना प्लास्टिकच्या काढून घ्यायची ती आणि आपल्यावरती आपण जे ड्रायफ्रुट्स केलेले होते ना ते घालून घ्यायचे. छान तुम्ही इथे फ्रुटी फ्रुटी घालू शकता. खूप छान होते विकतच्या आईस्क्रीमपेक्षाही. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मँगोचे तुकडे घालून घ्यायचे, रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची ओव्हरनाईटसाठी. सकाळी छान अशी आईस्क्रीम तयार होते. वरती कागद किंवा बटर पेपर ठेवायचा, म्हणजे बर्फ जमा होत नाही. थोडंसं निघत नसेल तर कोमट पाण्यामध्ये चमचा घालायचा आणि मग आपण आईस्क्रीम काढायची. माझा चमचा वाकला असा इथे. आईस्क्रीम एवढी अशी घट्ट झाली होती. 2च चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले मँगोचे. मँगोच्या नंतर तुम्ही सिंपल असा व्हॅनिलाचा कॉर्नफ्लॉवर, व्हॅनिलाचा कस्टर्ड पावडर तुम्ही इथे घेऊ शकता. चला तर मग बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.